एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा होता आणि त्याच्या मुलाचे वय हे 35 वर्ष होते. आता मुलाचे लग्नाचे वय निघून जात असल्यामुळे तो शेतकरी खूप दुःखी राहायचा. त्याला वाटायचे, की आपल्या मुलाचे लवकरात लवकर लग्न झाले पाहिजे. त्याने त्याच्या मुलाला खूप मुली बघितल्या, पण एकाही मुलीने त्याच्या मुलाला पसंत केले नाही. मग एक दिवस एक महिला त्याला म्हणते, "अहो, तुमच्या मुलाचे लग्न झाले आहे की नाही?" मग तो शेतकरी म्हणतो, "अजून नाही झाले." मग ती महिला म्हणते, "माझ्या ओळखीचे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक मुलगी आहे आणि तिचे पण लग्न करायचे आहे. तुम्ही एक काम करा, त्या मुलीच्या घरी जाऊन तिला मागणं टाका." अशी ती महिला त्या शेतकऱ्याला म्हणाली. मग तो शेतकरी त्या महिलेकडून त्या मुलीचा पत्ता घेतो आणि तिच्या घरी मागणं टाकायला जातो. मग त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर तो शेतकरीचा मुलगा त्या मुलीला बघतो. त्या मुलाला पण ती मुलगी आवडते. मुलीला पण तो मुलगा आवडतो. मग तो शेतकरी त्या मुलीच्या आई-वडिलांसोबत बोलाचाली करायला सुरुवात करतो. तो शेतकरी लग्नाच्या बोलाचाली करणारच होता. तेवढ्यातच त्या मुलीची आई त्या शेतकऱ्याला म्हणते, की "आम्ही तर गरीब आहोत. आमच्याकडे पैसे नाही. तुम्ही एक काम करा, आम्हाला ₹2,00,000 द्या आणि त्या ₹2,00,000 मधून आम्ही आमच्या मुलीचा बस्ता बांधतो आणि त्या पैशामधून काही आमच्या मुलीला दागिने करतो." आता हा शेतकरी खूप रखडलेला होता. त्याला आपल्या मुलाचे लग्न करायचेच होते. मग तो शेतकरी त्या मुलीच्या आईला म्हणाला, "तुम्ही लग्नाची तयारी करायला सुरुवात करा. मी तुम्हाला ₹2,00,000 देतो." मग दुसऱ्याच दिवशी तो शेतकरी बँकेत जातो आणि ₹2,00,000 चे कर्ज काढतो आणि ते ₹2,00,000 त्या मुलीच्या आईच्या हातात टेकवतो. मग लग्नाची तयारी एकदम थाटामाटात होते. माळीत त्या दोघांचे लग्न चांगल्या प्रकारे होते आणि माळीत झाल्यानंतर तो शेतकरी त्याच्या मुलाचे लग्न हे कोर्टात पण लावतो. मग कोर्टात लग्न झाल्यानंतर तो शेतकरी खूप आनंदात होता. कारण खूप वर्षापासून त्याचा मुलगा रखडलेला होता. लग्न झाल्यानंतर नवरदेवाने नवरीला गाडीत बसवलं आणि ती गाडी थेट संभाजीनगरमधून थेट नाशिकला निघाली. मग रस्त्यावर गाडी चालत असताना नवरी नवरदेवाला म्हणाली, "अहो, मला खूप तहान लागली आहे. माझा घसा कोरडा पडलेला आहे. मला कसंतरी होतंय." मग नवरीची अशी अवस्था बघून त्या नवरदेवाने एका हॉटेलवर गाडी थांबवली. मग गाडी हॉटेलवर थांबली आणि गाडीमधून नवरी उतरली, नवरदेव उतरला, नवरदेवाचे आई-वडील उतरले, नवरदेवाचे काही नातेवाईक उतरले आणि सर्व उतरल्यानंतर त्या हॉटेलवर एक धक्कादायक प्रकरण घडून आणलं आणि या प्रकरणाची कुणालाही कल्पना नव्हती. मंडळींनो, नेमकं काय घडलं या प्रकरणामध्ये आणि कुठे घडली ही घटना? हे अगदी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. पण मंडळींनो, अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी. मंडळींनो, ही जी घटना आहे ही नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील आहे. सिन्नर तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावात काशीनाथ नावाचा वयोवृद्ध माणूस राहत होता. त्या काशीनाथला एक मुलगा होता आणि त्या मुलाचे वय 35 वर्ष होते. आता मुलाचे लग्नाचे वय निघून गेल्यानंतर काशीनाथ हा खूप दुःखी राहायचा. त्याला वाटत होते, की आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्याचा संसार व्हावा, त्याला मुलं-बाळं व्हावी. पण मुलाचे काही लग्न होत नव्हते. 15-20 मुली काशीनाथने आपल्या मुलासाठी बघितल्या, पण त्या सर्व मुलींनी काशीनाथच्या मुलाला नकार दिला होता. असंच एक दिवस काशीनाथ हा शेतीमध्ये काम करत होता. त्याची स्वतःची जमीन होती आणि त्या शेतीमध्ये त्याने काही महिला या कामासाठी लावल्या होत्या. मग अशाच त्या महिलांच्या शेतामध्ये गप्पा-गोष्टी सुरू होत्या आणि बोलता-बोलता एक महिला त्या काशीनाथला म्हणाली, "अहो, तुमच्या मुलाचे लग्न झाले आहे की नाही?" तेव्हा तो काशीनाथ त्या महिलेला म्हणाला, "अजून तर नाही झाले." मग ती महिला काशीनाथला म्हणाली, "अहो, माझ्या ओळखीची एक महिला आहे. तिचं नाव ज्योती आहे आणि तिच्याकडे एक मुलगी आहे." तेव्हा काशीनाथ त्या महिलेला म्हणाला, "तुम्ही त्या व्यक्तीचा नंबर मला द्या. मी त्यांना फोन करेल. मग मी त्यांच्या घरी जाईल आणि मुलगी बघेल." मग त्या महिलेने काशीनाथला नंबर दिला. मग काशीनाथने त्या ज्योती नावाच्या महिलेला फोन केला आणि तिला म्हणाला, की "तुमच्याकडे मुलगी आहे ना लग्नासाठी?" तेव्हा ती महिला म्हणाली, "हो, माझ्याकडे मुलगी आहे. पण तुमचं नाव काय, गाव काय, हे तर सांगा." तेव्हा काशीनाथ सर्व गोष्टी त्या महिलेला सांगतो. त्या महिलेसोबत गोड-गोड बोलतो. मग काशीनाथ त्या महिलेकडून त्या मुलीचा पत्ता घेतो. मग पत्ता घेतल्यानंतर त्या मुलीला बघण्यासाठी थेट काशीनाथ दुसऱ्या दिवशी तिच्या घरी जातो. आता काशीनाथ दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन
त्या मुलीच्या पत्त्यावर जातो तिला बघण्यासाठी. ती जी मुलगी राहत होती ती संभाजीनगरमधील एका परिसरात राहत होती. मग काशीनाथ हा संभाजीनगरमध्ये आपल्या मुलाला घेऊन गेला. मग मुलीच्या घरी गेल्यानंतर काशीनाथने त्या मुलीला बघितलं. त्याला मुलगी आवडली. मुलीला पण काशीनाथचा मुलगा आवडला. मग काशीनाथने बोलाचाली करायला सुरुवात केली मुलीच्या आई-वडिलांसोबत. मग बोलाचाली करत असताना त्या मुलीची आई मध्येच काशीनाथला म्हणाली, की "आमच्याकडे पैसे नाही, आम्ही गरीब आहोत." त्या मुलीची आई पुढे म्हणाली, "तुम्ही एक काम करा, आम्हाला 2 लाख रुपये द्या. आम्ही मुलीचा बस्ता बांधू आणि काही पैशातून मुलीला दागिने करू." मग काशीनाथ त्या मुलीच्या आईला म्हणाला, "तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला उद्याच 2 लाख रुपये भेटून जातील." मग काशीनाथ दुसऱ्या दिवशी बँकेत जातो. 2 लाख रुपयाचं कर्ज काढतो आणि त्या मुलीच्या आईच्या हातावर टेकवतो. मग लग्नाची तयारी ही खूप जोरात सुरू झाली. काशीनाथने आपल्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली. मग काशीनाथच्या मुलाचे लग्न हे मंदिरात माळीत झालं आणि माळीत झाल्यानंतर काशीनाथ हा मुलाला आणि त्याच्या होणाऱ्या सुनेला कोर्टात घेऊन गेला आणि कोर्ट मॅरेज पण त्याने घेतलं. कारण पुढे काही अडचण यावी नाही म्हणून. मग कोर्ट मॅरेज झाल्यानंतर नवरदेवाने नवरीला गाडीत बसवलं आणि थेट संभाजीनगरमधून नाशिकला गाडी काढली. मग गाडी रस्त्यावरून चालत असताना गाडीमध्ये नवरी नवरदेवाला म्हणाली, "अहो, मला खूप तहान लागलेली आहे. माझा गळा सुकलेला आहे. कसं तरी मला वाटत आहे." आता नवरीची अशी अवस्था बघून नवरदेवाने वाटेमध्ये एका ठिकाणी हॉटेलवर गाडी थांबवली. मग हॉटेलमध्ये जाण्यासाठी नवरदेव, नवरी, नवरदेवाचे आई-वडील, काही नातेवाईक हे गाडीच्या खाली उतरले आणि मग गाडीच्या खाली उतरत असताना त्यांच्या पाठीमागून एक मोठी कार आली आणि त्या कारचा दरवाजा उघडताच ती जी नवरी होती, त्या गाडीमध्ये बसली आणि गाडी पळाली. गाडी कुठं गेली, कुठे फरार झाली, याचा कुणाला पत्ताच नव्हता. मग नवरदेवाचा जो वडील होता काशीनाथ, त्याने मध्यस्थ महिला जी होती ज्योती नावाची, तिला फोन केला. पण तिचा फोन हा स्विच ऑफ लागत होता. आता त्या काशीनाथला समजलं, की आपली फसवणूक झाली आहे. आपला पैसा हा लुटण्यात गेला आहे. मग काय काशीनाथ तिथे डोके धरून बसला. काशीनाथला काय करावं हे सुचत नव्हतं. आता काशीनाथला वाटलं, की पोलिसात गेलं तर बदनामी होईल, लोकांना कळेल, आपलाच अपमान होईल, त्यापेक्षा आपण गप्प बसावं. मग काय काशीनाथ पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही. काही काळानंतर काशीनाथने एका न्यूजपेपरमध्ये एक बातमी वाचली. ती बातमी अशी होती, की अहिल्यानगरमध्ये एक टोळी होती, ज्या टोळीने लग्नाचं आमिष देऊन एका मुलाला लुटलं. मग त्या मुलाने आपली फसवणूक झाली आहे म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि पोलिसांनी ती टोळी पकडली. मग आता काशीनाथला पण वाटलं आपल्याला पण न्याय भेटेल, आपल्यासोबत पण असंच झालं आहे. कुठल्यातरी टोळींनी आपला पण असाच घात केला आहे म्हणून काशीनाथ दुसऱ्या दिवशी जवळच्या पोलीस ठाण्यात जातो आणि तिथे तक्रार करतो. मग त्या तक्रारीमध्ये काशीनाथ नमूद करतो, की अशा-अशा ठिकाणी आम्ही एक मुलगी बघितली होती. एक मध्यस्थ महिला होती. तिने आम्हाला एक मुलगी दाखवली. आमच्याकडून 2 लाख रुपये घेतले. सर्व काही त्या तक्रारीमध्ये नमूद केलं. मग पोलिसांनी ह्या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं. काशीनाथकडून त्या मुलीची, त्या महिलेची सर्व डिटेल्स पोलिसांनी घेतली आणि त्या मुलीचा आणि त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग काही दिवसांनी ती टोळी पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांनी त्या टोळीवर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा पोलीस चांगल्या प्रकारे तपास करत आहे. काशीनाथ आणि त्याच्या मुलाला पोलीस नक्कीच न्याय मिळवून देईल, हा येणारा काळच आपल्याला सांगेल. ज्या मुलांचे लग्न होत नाही, जे खूप रखडलेले आहे, त्यांना लोक फसवतात. त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात, मगच त्यांना मुली देतात आणि हे खूप चुकीचं आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा कुणाला वाईट बोलणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या घटनेबद्दल मंडळींनो तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.